आता आम्ही आमंत्रित करतो महात्मा गांधी मिशन संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉक्टर कामेश्वर धापके यांना। राज्य सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक नारायण जाधव यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी मंचावर येत शाल आणि स्मृतिचिन्ह देत कामेश्वर धापके सरांचं स्वागत करावं। नारायण जाधव यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी मंचावर येत शाल आणि स्मृतिचिन्ह देत कामेश्वर धापके सरांचं स्वागत करावं। डॉक्टर कामेश्वर धापके यांनी कृषी विस्तारात पीएचडी केली असून अमरावती कृषी विज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम केले। हवामान आधारित कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक कृषी प्रणाली व्यवस्थापन, कृषी उद्योजकता विकास आणि सूक्ष्म जलसंधारण या कामांचा त्यांना मोठा अनुभव आहे। शेतीमध्ये उद्योजकतेची गरज या विषयाबद्दल त्यांच्याशी संवाद साधणारे माझे सहकारी सौरभ। हो सर, पहिला प्रश्न अगदी साहजिक आणि बेसिक की ज्यावरून या सगळ्या विषयाची उकल होईल तो म्हणजे कृषी क्षेत्रातील उद्योजक आणि उद्योग यांचं महत्त्व, भूमिका आणि संधी नेमक्या किती आहेत, कशा आहेत? आताच मिश्रा साहेबांनी सांगितलं की शेतीमध्ये युवकाचं फार मोठ्या प्रमाणात सहभागाची गरज आहे। आपला हा कृषी प्रधान देश आहे भारत, त्याच्यामध्ये 55% लोक आपले कृषीवर आधारित कामं करतात आणि आपली ग्रामीण व्यवस्था जर आपल्याला दुरुस्त करायची असेल, ग्रामीण उद्योग सुरू करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आहे की ज्यांना रोजगाराची संधी पाहिजे, पण त्यांना आपण कृषी क्षेत्रामध्येच आपण त्यांना समाविष्ट करून घेतलं तर ते रोजगाराची समस्यासुद्धा आपण काही प्रमाणात कमी करू शकतो। आपल्याकडे आपण फळबागा घेतो, भाजीपाला घेतो, अन्नधान्य घेतो, डाळवर्गीय पिकं घेतो, तेलवर्गीय पिकं घेतो, पण बऱ्याचदा ठिकाणी असं लक्षात आलं की जेव्हा माल निघतो तेव्हा त्या मालाला भाव नसतो आणि जेव्हा माल संपतो तेव्हा त्याला भाव मिळतो। म्हणजे ही कुठेतरी ती व्यवस्था बिघडलेली आहे। त्याकरिता त्या तरुणांनी जर एक विपणन आहे प्रक्रिया अशा एक रोजगाराची संधी मिळू शकतो आणि याकरिता तरुणांना संधी मिळू शकते। पण त्याकरिता जसं आपण साखरेचं बघितलं उदाहरण, ज्या भागामध्ये साखर कारखाने आहेत त्या भागामध्ये सामाजिक आणि आर्थिक बदल झालेलाच आहे। म्हणजे उद्योगधंदे जर गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये झाले, एक तर तरुणांना संधी मिळेल, शेतकऱ्यांमध्ये पैसा मिळेल, त्यांच्या मालाला भाव मिळेल, त्याचा माल युटिलाइज होईल आणि याकरिता त्या तरुणांना प्रशिक्षित करायची गरज आहे। त्याला बाजारभाव काय, मार्केट काय, सगळ्याची त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे। तरुणांच्या संधीचा उल्लेख तुम्ही केला सर, तर तरुणांना या क्षेत्रात व्यवसायाच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? कृषी क्षेत्रात जर बोलायचं झालं तर तरुणांना खूप अमाप संधी आहे। त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण घेतलं की यंत्र जे असतात ना, ट्रॅक्टर, त्याच्यावर आधारित जर एखादा व्यवसाय एखाद्या तरुणाला करायचा असेल, आपण बघतो की शेतीमध्ये मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। त्याकरिता जर एखाद्या तरुणाने गावामध्ये यंत्राची बँक तयार केली, त्याला आपण कस्टमरिंग सेंटर म्हणतो, ते जर आपण तयार केली, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल, त्याचे काही यंत्र सामुग्री असेल, रोटावेटर असेल, पेरणी यंत्र असेल, हार्वेस्टर असेल, अजून काही यंत्र असेल, फवारणी यंत्र असेल, ते एका ठिकाणी ठेवलं आणि त्याच्यापासून ते भाड्यातत्वावर जर गावाला दिलं तर त्याला एक रोजगाराची संधी मिळेल आणि त्या गावाचं त्याच्यानंतर काढणी पद्धत
तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्याला म्हणतो, जेव्हा एखादं पीक हार्वेस्ट करतो त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपण माल विकतो तर आणि ते माल साठवला नंतर काही दिवसात विकला ना तर त्याला तुम्हाला 20 ते 25% नफा जास्त मिळतो. याकरिता काय आहे की जे प्रक्रिया उद्योग आहे, ते साठवणूक आहे, मूल्यवर्धन आहे आणि स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टी जर तरुणांनी केल्या, समजा कोणी गोडाऊन बांधलं, कोणी वखार तयार केली आणि तो माल स्टोअर केला आणि नंतर विकला तर शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल, संधी मिळेल ते करायची. त्याच्यानंतर सांगितलं की दुग्ध व्यवसायामध्ये खूप रोजगाराच्या संधी आहे. तो व्यवसाय लोक परंपरागत करतच आहे. काही कोणी घरगुती करतात, समजा 4 गायी असेल, 4 म्हशी असेल, ती पाळतात, त्याचं दूध करतात, संकलन केंद्रावर देतात आणि एक चांगलं त्यांना म्हणजे रोजच्या रोज पैसे मिळतात. हा पण एक रोजगार होऊ शकतो. त्याच्यानंतर दूध संकलन करणे, दूध साठवणूक करणे, विक्री करणे, म्हणजे ज्या ठिकाणी मनात होतं त्याचं दूध संकलन केलं, प्रक्रिया म्हणजे साठवून स्टोरेज केलं आणि ते मोठ्या मोठ्या दूध केंद्राला दिलं, तो पण एक व्यवसाय होऊ शकतो. बकरी पालन आहे, काही ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये अजूनही बकरीचं पालन करतात. त्याच्यामध्ये जर बकऱ्या आपण तिथे पाळल्या तर त्याच्यापासूनही नफा मिळू शकतो. कुक्कुटपालन आहे, आपल्याकडे कुक्कुटपालन 2 प्रकारे करतात, एक बॉयलर आणि एक लेअर. त्याचंही खूप मोठं आता आजकाल बऱ्याच ठिकाणी ते होत आहे. त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन. मधुमक्षिका पालन म्हणजे मधुमक्षिका पालनाचा इतका फायदा आहे, शेती 15 ते 20% उत्पादन वाढतं, मध मिळतं. म्हणजे 5 पेट्या जर तुमच्याकडे असेल तर 50-60 किलो मध मिळतं. म्हणजे तुम्हाला वर्षाला 5 पेट्यापासून 6 ते 8 हजार रुपये मिळतात. त्याच्यानंतर मशरूम आहे, आपल्याकडे 2 प्रकारे मशरूम होतं, एक ओस्टर मशरूम, बटन मशरूम. ओस्टर मशरूमला फार काही खर्च येत नाही, घरगुती तुम्ही करू शकता. पण बटन मशरूम जर करायचं असेल ते हॉटेल्समध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्याची खूप डिमांड असते. ते तुम्हाला त्याला लागणारं भांडवल बँक तुम्हाला पुरवतं. त्याच्यानंतर कृषी सेवा केंद्र आहे, जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे ते शेतकऱ्यांना सल्ला देणे, माहिती देणे, बियाणे देणे, खतं देणे, इन्सेक्टिसाईड देणे, हा पण एक व्यवसाय होऊ शकतो. त्याच्यानंतर एक जैविक कीटकनाशके, हा नवीन गोष्ट आता पुढे येते, म्हणजे बऱ्याच दिवसापासून करत आहे. त्याच्याकरिता जे आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचा जो विचार करतो आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, विव्हेरिया असेल, व्हर्टिसिलियम असेल, हे कीटकनाशके जर आपण तयार केले तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये इन्सेक्टिसाईड न वापरता याचा वापर जर केला तर ते किडीचं नियंत्रण करता येतं. जसं जैविक खते आहे, जसं आता बायो फर्टिलायझर आहे, मायक्रोरायझा आहे, PSB आहे, हे जे द्विदल आणि तेलवर्गीय पिकं असतात त्याचा जर वापर केला तर तुमचं 16-17% उत्पादन वाढतं. ते नायट्रोजन फिक्सेशन करतं, नोडल्स तयार करतं. असे कितीतरी व्यवसाय आहेत. त्याच्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन, म्हणजे बरेच तरुण स्वतःची रोपवाटिका जर तयार केली, आपल्या भागामध्ये हॉर्टिकल्चरचे बरेच रोपं लागतात आणि चांगल्या चांगल्या जातीचे रोपं तयार केले, आंबा असेल, संत्रा असेल, तर हे रोपं जर शेतकऱ्यांना पुरवली त्याचासुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो. भाजीपाल्याची रोपं तयार करू शकतो. त्याच्यानंतर फुलांची रोपं तयार करू शकतो. त्याच्यानंतर पर्यटन व्यवसाय. आता तुम्ही बघितलं तर कृषी पर्यटनाला खूप डिमांड आहे. आता शहरामध्ये जे लोक राहतात ना त्यांना कुठंतरी असं वाटतं की आपण बाहेर फिरायला जाऊ. सेफ ठिकाणी होतं की ते कृषी पर्यटन. कृषी पर्यटनामध्ये जवळ 8% तरुण युवक सहभागी झालेले, त्यांना रोजगार मिळाले. आपली संस्कृतीची त्यांची दळणवळण होतं. त्यांना एक कुठेतरी कच्चा माल विकतो, हे कारागिराला काम मिळतं. त्याच्यानंतर पॅलेट, तुम्हाला पॅलेट माहिती आहे, जे ग्रीन एनर्जीचा जो कन्सेप्ट आहे, की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, पोल्युशन होतं. तर ते ग्रीन म्हणजे आपलं जे वेस्ट असतं, ॲग्रिकल्चर वेस्ट, त्याच्यापासून जर कुटार असतं, याच्यापासून जर आपण ते पॅलेट तयार केले ते आपण MIDCला देतो. त्याचासुद्धा म्हणजे तुम्ही पोल्युशन कंट्रोल करू शकता आणि लोकांना ते इंधन म्हणून पुरवू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड म्हणून आहे, म्हणजे वनस्पतीवर आधारित कीटकनाशके. जसं आपल्याकडे कडुलिंब आहे, कडुलिंबाचं आपण पूर्वपासून करत आहे, पण त्याचं औषधी
कडुलिंबाची पावडर आहे, हे जर आपण वापरलं तर तुम्ही किडीचं नियंत्रण करू शकतो. कारण कडुलिंबाच्या तेलामध्ये ॲझेटिरॅक्टिन असतं. ॲझेटिरॅक्टिन काय करतं, त्या अळीची किंवा किडीची जे खाण्याची क्षमता कमी करतं. खाण्याची क्षमता केल्यामुळे ती कीड मरतं. ही बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड आपण जर तयार केले तर एक चांगला व्यवसाय तिथे होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहे. त्याच्यानंतर रेशीम उद्योग आहे. ह्या मराठवाड्यामध्ये रेशीम उद्योगाला फार मोठा वाव आहे. कारण हे ड्रॉट एरिया आहे. ड्रॉट एरियामध्ये जेव्हा पाणी इथे कमी पडतं, पाऊस 5 ते 6 mm पाऊस पडतं, इथे तुती हे जे झाड आहे की नाही ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. म्हणजे त्याला पाणी कमी लागतं कम्पॅरेटिव्ह. मग त्या तुतीपासून जर आपण कोश तयार केले, आणि कोशाची मार्केट इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे औरंगाबादला आहे, जालन्याला आहे, की लोक मोठ्या प्रमाणात कोश विकत करतात. कारण इथे रेशीमपासून धागा तयार करण्याचे मशिनरी आहेत, यंत्र आहेत, युनिट्स, तर ते विकत घेतात. तुम्ही रेशीमपासून धागा तयार करून त्याच्यापासून शहरीत कितीतरी व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बियाणे तयार करणे, बियाणं जे आपण बी तयार करतो ना, हायब्रिड बीट, सर्टिफाईड बीट. समजा तुम्ही तुमचे ब्रीडर सीड घेतलं, तुम्ही एखाद्या कंपनीशी टायअप घेतलं, जसं मैको आहे, त्याच्याशी जर तुम्ही टायअप करून घेतलं तर तुम्ही त्याचं सीड प्रोडक्शन प्रोग्राम घेऊ शकता. घेतलं, त्याचं आयसोलेशन मेंटेन केलं तर तुम्ही सर्टिफाईड सीड स्वतःसाठी वापरू शकता आणि लोकांना पण विकू शकता. तुम्ही पायावर कितीतरी व्यवसाय करू शकता. काही कंपनीला जर तुम्हाला रॉ मटेरियल पुरवायचं असेल, म्हणजे कच्चा माल पुरवायचा आहे, तो एक व्यवसाय होऊ शकतो. प्रोसेस माल विकायचा असेल तो एक व्यवसाय होऊ शकतो. प्रोसेसिंग करतो तो एक व्यवसाय होऊ शकतो. असे कितीतरी एक चेन तयार होऊ शकतो. आणि मी तुम्हाला सांगेल की कृषीमध्ये जोपर्यंत हे व्यवसाय होत नाही तोपर्यंत आपल्या शेतीची प्रगती होणार नाही. कारण होणार नाही की शेतीला पैसे पाहिजे. पण आताची जी बाजार व्यवस्था आहे देशामध्ये जे सुरू आहे, त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे, ज्याला खर्च येतो, तो खर्च निघत नाही. मग त्याला एकच पर्याय आहे की तुम्हाला व्हॅल्युएट करावं लागेल, त्याच्यावर प्रक्रिया करावं लागेल आणि तुम्हाला जास्त भाव मिळेल. सर, आपल्या शेतकऱ्यांचं प्रयोगशील नसणं हा एक मुख्य अडथळा वाटतो का? कारण सांगतो, गेल्या काही दिवसात आपण सोशल मीडियावर पण खूप बातम्या बघतो की एकीकडे आपले पोरं गावाकडचे शेती सोडून शहरात नोकरी करतात, की अमक्या गलेलठ्ठ पगाराची इतकी नोकरी सोडून या तरुणानं शेती केली, त्यातून कमवली इतकी लाख. हा विरोधाभास का तयार होतो आजकाल? नाही, शेतकरी हे मुळातच प्रयोगशीलच असतात. कारण तो इतक्या वर्षापासून शेती करतो. समजा कोणी ग्रॅज्युएट असेल, मी समजा PhD असेल, तरी मला त्यांच्या इतका अनुभव नाही. मग भांडवल? तर भांडवलाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न कोणी सरकारने पण सॉल्व्ह केला नाही. जेव्हा एखादा युवक उद्योग जगासाठी किंवा एखादा शेतकरी जेव्हा जो बँकेकडे जातो ना, बँक त्याला सहजासहजी फायनान्स करत नाही. बरोबर आहे का? आणि फायनान्स का करत नाही की त्याचं तो सिव्हिल नसतो, कारण त्याच्याकडे माल पिकलं तरच पैसे भरणार ना तो. परंतु त्याला पैशाची गरज आहे. म्हणजे हे जे शेतकरी आत्महत्याचं जे प्रकरण म्हणजे महाराष्ट्रात गाजलं बऱ्याच ठिकाणी, विदर्भात असेल, कुठे अजून काही ठिकाणी, त्याच्यामुळे तो एखाद्यामध्ये झाली त्याचं पीक वेस्ट, त्याच्यामुळे तो पैसे भरू शकत नाही. जेव्हा पैसे भरले नाही तर तो लोन घेऊ शकत नाही. मग तो सावकाराकडे जातो. सावकार त्याला ते घाण ठेवला तो शेती, तो ते पण भरू शकत नाही. मग शेत विकलं जातं. आणि त्याच्यामुळे हे असे त्याच्यावर खूप मोठा स्टडी झाला आहे. तर हे सगळे प्रकार महत्त्वाचा विषय आहे की त्याच्या लागणारा खर्च त्या शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही. जर तो आता आपण व्हॅल्युएशन केलं, आपण समजा उद्योगधंदे सुरू केले, समजा आता तुम्ही उदाहरण घेतलं की तुमचं गहू घेतलं, त्याच्यापासून तुम्ही व्हॅल्युएशन केलं तर तुम्हाला 60-70 रुपये किलो एका किलोला मिळतात. हे करायचं शोधक आहे, त्याला सगळ्या गोष्टी समजतात, पण तो करू शकत नाही, त्याला भांडवल लागतं. मग सर, पूरक आणि प्रक्रिया उद्योगांमुळे शेती समृद्ध होऊ शकते असं तुमचं मत आहे? माझं एकदम क्लिअर मत आहे की ते त्याच्याशिवाय पर्यायच नाही. ज्या ठिकाणी आपण भारत देशाचा जर विचार केला तर आपल्याकडे फक्त 10% आपण प्रक्रिया करतो. तुम्ही फॉरेन इतर देशामध्ये केलं तर 90% प्रक्रिया करतो. मी तुम्हाला एक संत्र्याचं उदाहरण सांगतो साधारण.
आपल्या विदर्भात नागपूर अमरावती जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रकारात संत्रा होतं, जसं मराठवाड्यात मोसंबी होतं. पण आतापर्यंत 50 वर्ष झाले, परंतु तिथं संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू नाही झालं. कशामुळे केलं नाही झालं? इथे परिस्थिती बघा कशी आहे. जेव्हा संत्रा पिकतो तेव्हा त्याला भाव नसतं, लोकांना ते रोडवर फेकावं लागतं, कारण प्रक्रिया केंद्र नाही. तो प्रक्रिया केलं असतं तर त्याला व्हॅल्युएशन झालं असतं. जसं तुम्ही आता एक उदाहरण घ्या, अन्न प्रक्रिया केंद्र. अन्न प्रक्रियामध्ये समजा गहू घेतला, तुम्ही सोयाबीन घेतलं. आता सोयाबीनमध्ये प्रोटीन जास्त असतं आणि ते आपल्या दैनंदिन आहारामध्ये जायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये ट्रिप्सिन राहतं. ते ट्रिप्सिन जर तुम्ही त्याला 24 तास पाण्यामध्ये ठेवून जर ते काढलं, ती सोया मिल्क तयार होत आहे. सोयाबीनपासून टोफू होतं. अशी कितीतरी क्रिया करू शकतो. आता सध्याच्या काळामध्ये बाजरी, ज्वारी, किती वाले त्याला बाजरी ज्वारी खायला सांगतात, कारण ते वेट रिड्यूससाठी पण वापरतात. त्याच्यानंतर तुम्ही फळ घ्या, फळ प्रक्रिया. तुम्ही आवळ्यापासून कितीतरी पदार्थ तयार करू शकतो. आवळा कॅन्डी करू शकतो, आवळा शरबत करू शकतो. असे छोटे छोटे गृहउद्योग करतात ना लोक, करता येतातही. आमच्याकडे तळेगावला एक महिला आहे, ती आवळ्याची पुरणपोळी मंत्रालयात नेऊन विकायची. करता येत की इनोव्हेशन्स खूप आहे त्याच्यामध्ये, परंतु काय आहे की कुठेतरी ते स्टॉक झाले, ते पुढे नाही जात. तर ते ह्या गोष्टीमध्ये कसं आहे, जसं डाळ प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला डाळ लागतं. हे पंजाबराव कृषी विद्यापीठाने एक दाल मिल काढली, तिची किंमत 50-60 हजार रुपये. ती एका दिवसामध्ये 200 ते 300 किलो डाळ प्रोसेस करतं. ते जर तयार करून पॅकिंग जरी केलं तर त्याच्यापासून एक नफा मिळू शकतो. तेल आपण बघत होतो की खाण्याच्या तेलाला आता डिमांड आली. आपण यंत्राचं तेल खात नाही, पण खाण्याचे तेल अजूनही लोक व्यवसाय करतात. त्याच्यानंतर दुग्ध प्रक्रिया. आता आम्ही इथे गांधीलीला आमच्याकडे आमचं डेअरी प्रक्रिया केंद्र, मोठं प्रक्रिया केंद्र आहे. 5000 लिटर दूध आम्ही तिथे प्रोसेस करतो आणि जवळजवळ 40 प्रॉडक्ट तिथे, म्हणजे त्याचं व्हॅल्युएडिशन होतं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक घरगुती करतच होते ते, जसं तुम्ही लोणी असेल, तुम्ही बाकी ताक असेल, त्याच्यानंतर काही श्रीखंड असेल, हे पदार्थ लोक घरगुती करतच होते. पण मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला करायचं असेल, ज्या भागात दूध जास्त आहे, जसं औरंगाबाद असेल, नगर असेल, तर तुम्हाला तो एक व्यवसायामधून केला तर त्याच्यात नफा मिळतो, कारण व्हॅल्युएडिशन करताय तुम्ही इकडून 33 किलो दूध, 33 रुपये किलो दूध घेता आणि तुम्ही प्रॉडक्ट करून त्याला विकता, तुम्ही पॅकिंग करून सुद्धा त्याला विकता, तर तुमचं व्हॅल्युएडिशन होतं, त्याच्यात नफा मिळतो. तर कृषीमध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. जसं एक आपलं ग्रीन रिव्हॉल्युशन जेव्हा झालं होतं, जेव्हा 1967-68ला 70ला, तशी क्रांती करायची गरज आहे. आणि हे केलं नाही ना, व्हॅल्युएडिशन जर तुम्ही केलं नाही, प्रक्रिया उद्योग सुरू केलं नाही, तर शेती फार परवडणारी राहणार नाही. हे करण्याचं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्लस्टर तयार होतील, लोकांना रोजगार मिळतील, व्हॅल्युएडिशन होईल, त्याला भाव मिळेल, हे करणं गरजेचं आहे. पण सर, ते एखाद दुसऱ्या शेतकऱ्याला करणं शक्य नाही. आता सहकारी तत्वावर असं एखादं मॉडेल विकसित करावं असं वाटतं का तुम्हाला, किंवा ते होऊ शकतं का? होऊ शकतं. आता बऱ्याच ठिकाणी फार्मर्स प्रोड्युसर, आता मी पुढच्या याच्यात सांगेलच तुम्हाला की फार्मर्स प्रोड्युसर ज्या कंपन्या आहेत, भारत सरकारचा हा फार मोठा उपक्रम आहे. आता सांगितलंच की आता देशभरामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं जाळं उभारत आहे गव्हर्नमेंट. त्याच्यासाठी ते गव्हर्नमेंट त्याला फंडिंग पण करत. तर त्याच्यामध्ये कसं आहे की 100 शेतकरी एकत्र येतात, त्याची बॉडी तयार होतो आणि ते एखादं, जसं त्याचं काही कच्चा माल या ठिकाणी असेल, त्याला तुम्ही प्रक्रिया, त्याला ग्रेडिंग करता, पॅकिंग करता, स्टोरेज करता, प्रोसेस करता, व्हॅल्युएडिशन करता आणि मग तो विकला जातो. तो जो नफा आहे ना, त्या कंपनीला मिळतो आणि तो मिळालेला नफा तो डिस्ट्रीब्यूट होतो. हे सामुदायिक पद्धतीनं होतं. असे होतं येतं. आता तुम्ही नाशिकचं उदाहरण घ्या ना, ते नाशिकची एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, त्याचं टर्नओव्हर 200-300 करोडमध्ये. ते आंबा प्रोसेस करतं, द्राक्ष प्रोसेस करतं. असं येत आहे पुढे काही ठिकाणी. सह्याद्री फार्म म्हणून आहे त्यांचं. सर, बऱ्याचदा शहरी लोक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जेव्हा बघतात, की आपण लासलगाव किंवा नाशिक भागात बघतो की कांद्याला भाव नसला की बऱ्याचदा शेतकरी टमाटर असेल, कांदा असेल, रस्त्यावर फेकून देतात. आणि बऱ्याचदा शहरी प्रतिक्रिया अशा असतात की अरे, फेकून देण्यापेक्षा याच्यावर प्रोसेसिंग का नाही केलं. आता कुठलाही शेतकरी आपण कष्टानं पिकवलेला माल रस्त्यावर तर फेकून देणार नाही.
मग असं काय घडतं की मालाचे भाव तर आपल्या हातात नाही आहेत, त्याच्याबद्दल शेतकरी बोलतात, यंत्रणा बोलते, पण असं काय होतं की अशा पद्धतीचा माल शेतकऱ्यांना किंवा मशिनरी यंत्रणा तिथे उपलब्धच नसते, म्हणजे ते कमर्शियली तितकं प्रॉफिटेबल नाही आहे म्हणून की थोडीशी अनास्था? नाही, कमर्शियली प्रॉफिटेबल तर आहेच, हे तर क्लिअर आहे ते, परंतु त्याला लागणारं एक मायक्रो क्लायमेट आहे, त्याला लागणारी ती परिस्थिती आहे, जसं त्याला भांडवल लागतं, त्याला तुम्हाला टेक्नॉलॉजी लागतं, त्याला ते तुम्हाला उद्योगाचं पूर्ण स्ट्रक्चर तयार करावं लागतं, ते आपण कमी करतो. आता तुम्ही कांद्याचं उदाहरण घेतलं, तुम्हाला वाटते जैन इरिगेशनमध्ये कांद्याची पावडर तयार करतात, डिहायड्रेशन करतात, त्याच्यातलं पाणी ड्राय करतात आणि ते पावडर एक्सपोर्ट करतात. असं बऱ्याच ठिकाणी उदाहरण येतात, तो आपण करू शकतो ते, पण एकटा शेतकरी नाही करू शकत. तुम्हाला ते एक शेतकऱ्याचं गट म्हणा, एखादा ऑर्गनायझेशन म्हणा करूनच ते करता येईल. आत्ता एक एक्झिबिशन होतं सर, तिथे मी पण बघितलं की आजकाल गावागावात सोलार ड्रायर आले आहेत आणि काही भाज्या मग त्या वाळवायच्या आणि त्या वाळवून बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे त्याची ॲडव्हर्टायझिंग होत नाही. अजून काय झालंय की प्रक्रिया उद्योगात एक नवीन गोष्ट पुढे येत आहे. आपण आता रेडी टू ईट फूड खातो ना, जसं इडली असेल, डोसा खातो, आता ते पेरिशेबल नसतात, ते टिकून राहतात. जसं आता आपण लोणचं केलं, पापड घेतलं, जाम, जेली, स्क्वॅश, ते खराब होऊ शकतं. पण ते ड्राय जे फूड असतं ना, जसं आता कोणी ढोकळा खायचं असेल, ढोकळ्याचं पावडर असेल, तुमचं डोसा असेल, तुमचं इडली असेल, त्याचं पावडर काही महिला बचत गट तयार करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना व्हॅल्युडेशन आणि उत्पन्न मिळतं. एक आमच्या अमरावतीला एक घुमळे म्हणून एक मॅडम होते, तिथं आम्ही केविकेला जेव्हा आम्ही असतो ना, तिथं त्याचं प्रशिक्षण दिलं. आज त्या महिलाचं जयश्री ब्रँड झालं. इथे एक औरंगाबादला एक मॅडम आहे, तिचं टर्नओव्हर 50 लाखाच्या वर आहे. खरं तर ज्याच्यामध्ये ती करण्याची क्षमता आहे ते करू शकतो. ठीक आहे. आणि सर, महाराष्ट्रातली शेतीची पारंपरिक पद्धत आणि आजची शेती या दोन मधला फरक तुम्ही कसा बघता आणि सस्टेनेबल कुठली वाटते तुम्हाला? नाही, पारंपरिक पद्धत ते पहिले अगोदर, पण त्याचे काही फायदे आहे, याचे पण काही तोटे आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये कसं होतं की आपण वर्षानुवर्ष आपल्या पिढीचा जे आपण शेतीच्या प्रचनाच्या पद्धती आपण वापरत नव्हतो आणि त्याच्यामुळे काय होतं, उत्पादकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नव्हता. बरोबर. पण त्यावेळेस आपल्याला देशाला अन्नधान्य मिळत नव्हतं, आपण प्रलंबी होतो. परंतु त्यावेळेस झालेलं जे धान्य होतं ते सेंद्रिय होतं, कारण ते लोक रासायनिक खत वापरत नव्हते, ते कीटकनाशकं वापरत नव्हते. आणि त्यांच्याकडे जर शेती 20 एकर असेल ना, ते 10 एकर शेती करायची, 10 एकर पडीक ठेवायची. त्या सॉईलला ते रेज्युनेट होऊ द्यायचं होतं. म्हणजे सॉईल काय करतं, रेज्युनेट होतं, मग ती पुढची 10 वर्ष, दुसऱ्या वर्षी पाहिजे. म्हणजे त्यांना बाकी त्याच्यामधून फार पैसे कमवणं हा उद्देश नव्हता. त्यांना फक्त एक उपजीविकेचं साधन पाहिजे होतं. फक्त त्यांची प्रॉडक्टिव्हिटी कमी होती. पण आधुनिक शेती जी आहे ना, त्याच्यामध्ये ते तसं नाही आहे. आणि आधुनिक शेतीमुळेच आज भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. कारण ते किती टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी वापरतात. तुम्ही रडार, तुम्ही आता ड्रोन्स टेक्नॉलॉजी वापरतात, त्याच्यानंतर तुम्ही सेन्सर टेक्नॉलॉजी वापरतात, तुम्ही AI टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर हायब्रिड बीन आहे, त्याच्यानंतर टिश्यू कल्चर आहे, BT1 तुम्हाला माहिती आहे ना, कॉटन. आपण अगोदर काही काळाविषयी साधे वाण वापरत होतो, त्याला कितीतरी म्हणजे पेस्ट येत होतं, डिसीजेस येत होते, रोग येत होते. आज कॉटन, BT कॉटन आपण जे लावतो ना, तर 60 दिवसापर्यंत त्याला कोणतीच कीड लागत नाही. किती हे रिव्होल्युशन झालं ना ॲग्रिकल्चरमध्ये. शेती आहे आणि भारत झालं की ते ह्या इम्प्रूव्ड फार्मिंगमुळेच झालं. सर, देशातली कृषी क्षेत्रातली आयात ही जवळपास 5 लाख कोटींची आहे. तरुणांची हे आव्हान स्वीकारण्याची तयारी, मानसिकता तुम्हाला दिसते का? तरुणांची आव्हान स्वीकारण्याची तयारी आहे, परंतु तुम्हाला सब्जेक्टिव्ह तुम्हाला ती परिस्थिती निर्माण करून द्यावं लागेल. त्यांना ते भांडवल तुम्हाला पुरवावं लागेल, त्याला ते पायाभूत सुविधा करावं लागेल. तुम्ही असं करून नाही चालणार ना. त्याला तुम्हाला अट्रॅक्ट करावं लागेल, तुम्हाला त्याला रिटेन करावं लागेल, म्हणजे त्याला टिकवावं लागेल तिथं, तर तो करू शकेल. नाही तर तो करू नाही शकणार ना. आणि आयातामध्ये कसं झालं आहे की आपल्या भारतामध्ये आपण काय आयात करतो, जसं आता मिश्रा साहेबांनी सांगितलं की डाळ, ताजे फळं आणि पाम ऑइल हे आपण आयात करतो. जवळजवळ 2,18,000 कोटीचा आपण आयात दरवर्षी करतो. पण आपण एक्सपोर्ट म्हणून करतो, पण आयात जास्त करतो. पण याच्यामध्ये काय झालं आहे की
आपल्या भारतामध्ये 25% तूर डाळ होतं जगाच्या, पण तरी 15% आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. हे काम होतं की आपल्याकडे देशामध्ये 15 म्हणजे बरेच शाकाहारी लोक आहे आणि शाकाहारी लोकांमध्ये डाळ हे प्रमुख अन्न आहे आणि ते आपल्याला लागतंच. बरोबर. त्याच्यामुळे काय आहे की हे कुठेतरी बदललं पाहिजे. आता याच्यासाठी जसं आता तुम्ही हायब्रिड बियाणं दिलं, इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी दिल्या, तुम्ही एक टेक्नॉलॉजीचं क्लस्टर तयार केलं, एका क्रॉपचं क्लस्टर तयार केलं, 100 एकर असेल, 500 एकर, एक गट फार्मिंग केलं, तुम्ही मेकॅनिकल फार्मिंग जर आपण करू शकलो आणि ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहे जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, क्लायमेट रेझिलियन्स टेक्नॉलॉजी आपण वापरू शकलो तर ते अन्नधान्यात पूर्ण होऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यांना तुम्हाला भाव देता आला पाहिजे. तुम्ही 2 वर्षापूर्वी तुम्ही बघा, 2-3 वर्षापूर्वी तुमच्या तुरीला 10,000 रुपये भाव होता. यावर्षी तुम्हाला एक 5,000-6,000 रुपये भाव आहे, त्याच्यात ते परवडणार नाही ना. मग शेतकऱ्याला परवडणार नाही तर तो करणार नाही. बरोबर आहे की नाही? असं आहे. तर मग कृषी उद्योगाला चालना मिळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणं तुम्हाला आवश्यक वाटतं की किंवा त्या केल्या पाहिजे, अशा काही तुमच्या सूचना आहेत? कृषी व्यवसायाला जर चालना देण्यासाठी एक तर तुम्हाला काही जिथे तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल झाला आहे त्यांना तरुणांना व्हिजिट करावं लागेल, त्यांना तुम्ही पायाभूत सुविधा द्यावं लागेल, नवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्युएडेशनकडे त्यांना न्यावं लागेल, त्यांना पायाभूत सुविधा म्हणजे त्याला पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी त्यांना 24 तास लागेल, त्यांना ते इंडस्ट्रियल स्ट्रक्चर त्यांना तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी संस्थेशी त्यांना जोडता आलं पाहिजे. त्यांना तुम्ही HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्यांना तुम्हाला करावं लागेल, त्यांना प्रशिक्षित करावं लागेल. त्यांना मार्केट चेन काय आहे, माल आहे, डिमांड काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे कॉम्पिटिटर्स काय, याचा अभ्यास त्यांना करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर नवीन संशोधन तुम्हाला करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबिलिटी म्हणजे ते शाश्वत असलं पाहिजे. असं नाही की तो उद्योगधंदा केला आणि केलं. आणि कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये सर्वात महत्त्वाचे की फिक्स असेट आणि कन्झ्युमेबल असतं. तर कन्झ्युमेबल गोष्टीकडे जास्त खर्च करायला पाहिजे, फिक्स असेटकडे करता नाही पाहिजे. हे जर एक मायक्रो क्लायमेट जर तुम्ही करू शकला तर उद्योग सक्सेस होतील. सर, आणखी एक बोललं जातं की शेतामध्ये छोटं जंगल तयार केलं पाहिजे, त्याला पर्माकल्चर शब्द असेल मी चुकत नसेल तर, आणि छोट्या पद्धतीची जंगलं तुम्ही शेतात तयार करून त्यातून जे उत्पादन तुम्हाला मिळतं ते पण सातत्यानं विकून तुम्ही कॅश फ्लो जनरेट करू शकता. अशा पद्धतीची पण मांडणी आजकाल बघायला मिळते. ते किती प्रॅक्टिकल आहे? नाही, आता कसं आहे माहिती, जे लोक ॲक्च्युली शेती करतात, ज्याचं उपजीविका शेतीवर आहे ते तर पूर्ण हे करत नाही, पण जे म्हणजे ज्याची शेती आहे आणि तो कुठेतरी शहरात राहतो किंवा कुठे काम करतो, मग हे लोक त्या पद्धतीने करतात. म्हणजे कोणी सागाचे झाडं लावतील, कोणी ते बांबू लावतील, परंतु ज्याची उपजीविका त्याच्यावर तो नाही. कसं आहे की कोणी ते प्लांटेशन केलं, वेगळे वेगळे झाडं लावले, ते जमीन कोणी लक्ष दिलं नाही, बांबू लावला, तर ते शेतकरी ते करतात जनरेट. ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न. शेतीमध्ये, शेती आधारित उद्योगधंद्यांमध्ये, प्रक्रिया उद्योगांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी नेमकं काय करता येईल आपल्याला? नाही, तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी बघा, गव्हर्नमेंटने एक योजना काढली आहे 2015-16, त्याला म्हणतात आर्या, अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ रुरल युथ इन ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये कसं आहे की त्या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की शेतकऱ्या त्या तरुणांना अट्रॅक्ट करणे म्हणजे रिटेन्शन करणे, म्हणजे तिथे ठेवणे. अट्रॅक्ट करणे म्हणजे जे बाहेर गेले त्यांना जवळ आणणे आणि पूर्ण जी उद्योगधंद्याची चेन त्या खेड्यामध्ये तयार करणं, म्हणजे प्रोडक्शन, माल, कच्चा माल, त्याच्यानंतर म्हणजे त्याला प्रिपरेशन करणे, व्हॅल्युएडेशन करणे, पॅकिंग करणे, स्टँडर्डाईज करणे, मार्केटिंग करणे, ही पूर्ण चेन त्या गावामध्ये तयार केली जातं. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की त्या तरुणांना खेड्यामध्ये, शेतीमध्ये आकर्षित करणे, त्यांना उद्योगधंदा करणे, त्यांना 2 पैसे मिळू देणे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना भांडवल देतं, म्हणजे 50,000पर्यंत त्यांना पैसे देतात आणि त्या सगळ्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतात. असे बरेच ठिकाणी त्याच्यामध्ये भारत सरकार आहे, त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे, कृषी विज्ञान केंद्र त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे जवळजवळ एका डिस्ट्रिक्टचे 200 ते 300 तरुण ते ॲडॉप्ट करतात आणि त्यांना उद्योजक करतात. सर, बरेच शेतकरी असे आहे की ज्यांच्याकडे अगदी छोट्या जमिनी आहेत, म्हणजे अगदी एकरमध्ये पण नाही तर काही गुंठ्यात जमिनी आहेत फक्त. तर अशा काही प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग आपण बघतो की कोणीतरी काही गुंठ्यामध्ये सोनचाफा लावला आणि लाखोंची कमाई केली, कोणीतरी बंद खोलीत मशरूम लावला आणि त्यापासून कमाई केली.
असे प्रयोग खरंच सस्टेनेबल असतात का आणि ते चांगलं उत्पादन आणि उत्पन्नात सातत्य देऊ शकतात का असे प्रयोग? नाही, याच्यामध्ये कसं आहे, भाजीपाला एक जे पीक आहे जे आता प्रिसिजन फार्मिंग आले, प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, जे ग्रीन हाऊस शेती आहे, पॉली हाऊसमध्ये जे शेती आहे, शेडनेटमध्ये तुम्ही त्या वातावरणाला कंट्रोल करता, ते सेन्सर वापरता, तुम्हाला रोग आहे, कीड आहे याचं नियंत्रण आणि तुम्ही ऑटोमॅटिक सगळे सिस्टीम चालतं. त्याला काय तुम्ही 5 गुंठे 10 गुंठा ते तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तसानंतर एक भाजीपाला आहे, पण भाजीपाला जर आपण लागवड ऑफ सीजनल भाजीपाला, नॉट सीजनल भाजीपाला, ऑफ सीजनल म्हणजे ज्या सीझनमध्ये तो भाजीपाला येत नाही, तर ऑफ सीझन भाजीपाला लावला तर त्याच्यापासूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ओके, ठीक आहे सर, तुम्ही खूप छान सांगितलात हा विषय की शेतीतल्या नेमक्या संधी काय काय आहेत, यानंतर तरुणांनी याकडे कसं वळलं पाहिजे आणि कसा केला पाहिजे, आणि नक्कीच तरुण विचार करतील आणि शेती व्यवसायाकडे वळवं, एक यश नवा मैलाचा दगड गाठतील अशी अपेक्षा आपण करूयात. त्या दृष्टीनेच आपला हा प्रयत्न आहे. धन्यवाद. थँक्यू. आज तर TV9नी मला इथे बोलायला संधी दिली. महात्मा गांधी मिशन कडून मी आज इथे त्याचं प्रतिनिधी. थँक्यू सर. आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती समोर.